नमस्कार, तुम्ही पाहत आहात आमची मुंबई न्यूज। वसईतील एका 74 वर्षीय वयोवृद्धाची सोनसाखळी हिसकावून फरार झालेल्या आरोपीला अखेर माणिकपूर पोलिसांनी जालना जिल्ह्यातून अटक केली आहे। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। याच्यामध्ये माणिकपूर पोलीस स्टेशनचे डीबी पथक येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जाधव साहेब तसेच एसीपी यांनी डीबी पथकाला घटनास्थळावर पाचारण केलेलं होतं। घटनास्थळावर गेल्यानंतर डीबी पथकानं जो चेन स्नॅचर आहे त्या चेन स्नॅचरचे जवळपास वेगवेगळे 100 ते 150 सीसीटीव्ही कॅमेरे घटनास्थळ परिसरामध्ये चेक केले। त्याच्यावरून त्या आरोपीचा थोडासा जो हुलिया आहे हा हुलिया मिळवलेला होता आणि त्या फुटेजेसच्या मार्फत त्या फुटेजेसच्या अनुषंगानं आपल्या हद्दीमध्ये जे मिळते जुळते आरोपी आहेत त्या मिळते जुळत्या आरोपींचा सुद्धा त्यांच्याकडे तपास केलेला होता। त्याच पद्धतीनं त्यांच्याकडे जे गोपनीय बातमीदार आहेत त्या गोपनीय बातमीदारांच्या बातमीच्या अनुषंगानं सुद्धा जी काय माहिती मिळालेली होती त्याच्या आधारे अशा पद्धतीनं तांत्रिक विश्लेषण त्याच पद्धतीनं गोपनीय बातमीदार यांच्या सहाय्यानं माणिकपूर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकानं या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे आणि याच्यामध्ये जो आरोपी आहे ह्या आरोपीचं नाव याच्यामध्ये गणेश मारुती नरवाडे राहणार मंठा जिल्हा जालना यास काल ताब्यात घेऊन त्याच्याकडून या गुन्ह्यामध्ये त्यांनी चेन स्नॅचिंग केलेली जवळपास 12 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन ज्याची किंमत 1,44,000 रुपये आहे ही त्याच्याकडून हस्तगत केलेली आहे। माननीय न्यायालयानं सदर आरोपीस 4 दिवस पोलीस कस्टडी सुनावलेली आहे। त्याच्यामध्ये अजून काही गुन्हे उघड होत आहेत का याबाबत पोलीस